हे वेलकम बॅक टू माय चॅनल वन्स अगेन. तर आज ना थर्सडे आणि मला कोणतरी असं म्हणजे मला खूप आठवण येते आणि मला ते खूप बोलवतात आहेत, म्हणून मी आता त्यांच्याकडे चालली आहे, म्हणून मी हा ब्लॉग बनवते आहे. सो स्टे ट्यून कोण येते बघण्यासाठी. आय वॉश माय हेअर इन विंटर सक्सेसफुली. हाय, आय एम रेडी नाव. आय डोंट पुट एनिथिंग ऑन माय फेस, जस्ट मॉइश्चरायझर. आणि आता म्हणजे हेअर पण असे वेट आहेत. आय डोंट लाईक एअर ड्राय. आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळाने. मम्मी मला बोलवते त्याच्या रूममध्ये खूप वेळापासून. मी गेले नाही आणि मी आता गेल्यावरती फुल चिडणार आहे माझ्यावर. क्या हुआ, ऐसे काहे देख रहे हो? हा ना, केव्हाचा माझ्या मागे लागला. त्याला बांधलंय तरी त्याचं काही थांबतच नाही आहे. त्याचं मागेच करायचं. लांबो बांधलंय ना तुला. काय चाललंय तुझं? पट्टा तोडला बघ त्याने. दुसरं पण हा, जहागीरदारच आहे तो. ग का बोलवतीये सारखं मला एवढ्या वेळचं तू? अगं बाई, एवढा पोज घेऊन नको बोलू. फटाफट बोल. पनवेल निकललाय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आवरत नाही स्वतः आणि मला सांगते. तुझं झालंय का आवरून? तुझं तर अजून केस पण बाकी आहे. म्हणजे केस झाले, सगळं झालंय. ये फंस गया सीएम. बाय चार्ली. ए बेबी, येतोय लगेच आम्ही. बाय. फायनली निघालोय आम्ही विथ लॉट्स ऑफ कलेश हॅपन ॲट होम. कलेश अच्छा, हमको सिखा. कलेश करते ना तू? कलेश करते पण ते फायद्याचं असतं. हो का? फायद्याचं असतं. किती पाठीमागं लागलं तेवढं पटापट काम होतं. तुम्ही आळशी आहे. पटकन आवरायला नको, काय नको. काय कुठं फिरवतीस बाई, तुला दमवतीस ना. नाही थांबवते मी. मग काय कंटाळा येतो माझा तुला. कंटाळा म्हणतात. तुला मुलगी पाहिजे होती ना पण. मग मुली पाहिजे म्हणून एवढं त्रास द्यायचा. प्यारी समझ गई. काय त्रास दिला? सगळी तर घरातली कामं करते मी. उठाले रे बाबा, मेरे को उठाले. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. काय घरातलं काम करते म्हणा. ही एका कामाला हात नाही लावत आणि घरातली काम. काय बोलले बरं? उठाले रे बाबा, उठाले. मग आता काय बनवू आता? स्वामींना चाललोय, जरा खरं बोल जरा. मठात चाललो आपण. नाही सांगितलं मी त्यांना. मठातलं. चल मी चालले तुला सोडून. अरे मी चालले सोडून. तू भांडती काय पण अचानक आता काय? तुला नाही सोडणार संध्याकाळी. तुम्हाला फिरवली ना उगाचच. अरे बघ, आपल्याला किती काम आहेत बघ. काय घ्यायचं आपल्याला, लक्षात आहे का तुला? मग तुझं शाळेचं सगळं सामान घ्यायला उशीर. शाळेचं नाही घ्यायचं मला, फोन कवर घ्यायचं, इयरफोन्स घ्यायचे, माईक घ्यायचं आणि एखादी चप्पल घेऊनच टाकू चाललंय तर. मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. माझी चप्पल काढू का पाय? का ग? मला नाही बसत ना पण तुझी चप्पल. काय करणार मी तुझी चप्पल घेऊन सांग? इधर देख, इधर कैमरा में. क्या करूँगी मैं तुम्हारी चप्पल लेके? नक्शा मौत को छू के टक से वापस आ सकते. मी ना आता विसरले होते ब्लॉग करायचं. मम्मी मला बोलली, काय बोलते? सगळ्यांना दर्शन दे ना आलोय तर आपण. मी विसरले होते लिटरली ब्लॉग काढायचं आणि मम्मी मला आठवण करून दिली. She started talking with unknown people as usual. कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है. सो मम्मीने ॲज युजल सांगितलं. आम्ही स्वामींच्या मठात गेलो होतो आणि हे
दुसरा चेहरा आहे आणि एवढं प्रसन्न वाटत होतं ना आत बस. अजून वेळ असला असता तर आम्ही 1-1.5 तास बसलो असतो. बट मम्मीला घाई लागली आहे कारण की मम्मीला अजून दुसऱ्या मठात जायचं. हो जायचं आहे. हो जायचं आहे. म्हणजे संध्याकाळी पण मठात जायचं आहे. आज गुरुवार आहे. तो मंदिर आता कुठं चाललं आपण? झाली मम्मी शॉपिंग. पण मला घ्यायला आलतो आपण. तुझं काय चालू झालं? याच्यासाठी तुला मी आणत नव्हते पुण्यात आणलं ना तुझं लय असतंय. तू घाबरते का माझ्यासोबत? घाबरायचं कशाला तुला म्हणजे एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह केवढं फिरवतीये तू? तुझं होत आहे का नाही शॉपिंग? अगं कुठं रस्ता मिळते बघ. माझं शॉपिंग काही नसतं तुला माहिती. चल लवकर. वी आर ॲट आवर फेवरेट स्पॉट. होय. मैं लुट गया. कसं जाईल मम्मी आता? माहित पण नाही हा, एवढा मोठा डोसा आहे. माहिती आहे ना ते. आता मला काय माहिती एवढा मोठा आहे. तुमसे ना हो पाएगा. साहब एवढा मोठा डोसा कसा खाणार आहे आता? दोघीच आहे. पप्पा पण नाही आहे सोबत संपवायला. आय डोंट नो हाऊ वी आर गोइंग टू फिनिश दिस. चल बाई. लहानपणी ह्याचा खूप क्रेज असायचा. हां आम्ही कधी पण यायचं नाही या रेस्टॉरंटमध्ये. पहिला असं वेट हे करायचं. फायनली बाहेर आले की नाही मग? हा बाई गेलंच नाही शेवटी. ते आपण पार्सल घेतलं. आता काय चला घरी का कुठे जायचं आता? नको बाई तुझ्या बरोबर म्हणजे माझं हजाम चल ना जाऊ कुठे. नको चल घरी चल. मी काय बोलते? 5 वाजले आता मठात जायचंय मला. नाही चल ना कुठे तरी जाऊ. नको चल ग. अगं चालले मामाकडे जायचं का? मामाकडे. मामाकडे जाऊ. तयार ब्लाऊज पाहिजे असेल तर ह्या दादांकडनं खूप छान छान ब्लाऊज मिळतात ते. आणि तुला काय पाहिजे तशी रेंजचे पण असतात आणि रेंज पण कमी आहे. आपल्याकडे भेटतं तिकडे 300, 350, 400 पर्यंत रेट असतो. पण इथे दादाकडे खूप कमी रेंट आहे. 200 रुपये ना. 200 सेल लागले. तुम्ही पण बोला. फक्त 200 रुपयामध्ये एकदम सेल लावले. 300, 350 वाले 400 वाले ब्लाउज फक्त 200 रुपये. कुठे यायचं ते सांगा. मध्ये बाबू गेलो चौकात आर्यन पाटीलचा खाली. आता मी जो दाखवलं ना तुम्हाला ते ब्लाऊजवालं, ते एक त्यांचा एक स्मॉल बिझनेस होता. ब्लाऊज दादा हां. सो त्यांचा एक स्मॉल बिझनेस होता. सो वी शूड सपोर्ट दिस काइंड ऑफ स्मॉल बिझनेसेस. लाईक दे आर डुईंग हार्डवर्क. सो माझं तर कायम सपोर्ट असतो जे असं हार्डवर्क करतात त्यांच्यासाठी. सो यू कम हिअर इन मंडई मेट्रो स्टेशनच्या इकडेच समोर थोडं पुढं गेल्यावर आणि प्लीज बाय समथिंग फ्रॉम देअर. आणि त्यांच्याकडे ड्रेसेस वगैरे पण होते आणि ब्लाउजेस वगैरे पण होते. सो यू कॅन बाय एनिथिंग फ्रॉम देअर. ब्रँडचे होते वेगळे क्वालिटी होते. छान छान ब्लाऊज होते. तुम्हाला रेट म्हणजे 300-400 असतो पण त्यांनी सगळे 200-200ला लावलं. खूप छान. काय झालं? का चिडली आता? सांग. पहिल्यापासून आहे ना. आता पण नाही दिली मला. तिला ना माझ्या फोनचा पासवर्ड माहीत नाही म्हणून तेवढं चिडली. परत आता बाहेर चाललो आम्ही. घरी आलो होतो. थोडंसं झोप घेतली हाफ एन आवरची जी चार्लीने घेऊन नाही दिली. चार्लीनी आणि दादानी, माझ्या मोठ्या दादानी. आणि आता मी चाललोय असतं तर मी आम्ही चालतो मठात. यायला पण ते चार्लीला काय आणायचं. चार्लीसाठी टॉयज घ्यायला आलोय. फायनली आय एम होम नाव. आय एम एंडिंग दिस व्लॉग. एक्स्ट्रीमली एक्झॉस्टेड. आणि वरती आता चार्लीचा आवाज येतो. धिंगाणा घालणार येतो. मला माहीत नाही मी आता व्लॉग एंड करून वरती गेल्यावर तो काय करणार आहे.
मस्तीखोर आहे आमचा डॉग. बाय. लेट मी नो व्लॉग कसा होता. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब.